महाराष्ट्र मंडळी, पोलीस भरती करत असताना असं होतं बघा की आपल्याला वाटतं यार की आपला एखादा पोलीस मित्र असावा, त्याने आपल्याला म्हणजे तो पोलीस आहे, त्याला माहिती आहे की पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा लागतो, स्कोर कसा वाढतो वगैरे, त्याला सर्व माहिती असतं कारण तो पोलीस झालाय, त्याला सर्व माहिती आहे. तर आपल्याला वाटतं नाही की आपलं पण असं एखादा मित्र असावा, आपण त्याला विचारू शकतो. तर ठीक आहे, तुमचा जर कोणी मित्र असेल ना, भाई मी एक सांगतो, तुमचा मित्र मी आहे, तुम्ही मला काही विचारू, तुमच्या मनामध्ये काही शंका असल्या मी दूर करा. हा, सर्वात मोठी शंका की स्कोर कसा वाढवायचा. सर्वात पहिले आपण एक गोष्ट करायची. पहिली गोष्ट अशी ना की तुम्ही जो का तुमचा पोर्शन ना, पोर्शन तुमचं या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचं. म्हणजे जेवढं तुमचं पुस्तकामध्ये ना, तुमचे पुस्तकं सर्व वाचून झालं पाहिजे. झालं, त्याच्यानंतर मग स्वतःला चेक करायचं. त्याच्यानंतर समजू का तुझा स्कोर त्या ठिकाणी 70 वगैरे येत असेल, जर तुझा स्कोर जर त्या ठिकाणी 70 असेल ना, मग तू काय करायचं माहितीये का, 70 तुझा स्कोर येतोय, याचा अर्थ तुझं काय होते, 30 प्रश्न त्या ठिकाणी चुकतात. मग तू काय करायचं, ते 30 प्रश्न त्या ठिकाणी लिहून काढायचे. ते लिहिल्यानंतर ते प्रश्न कोणत्या टॉपिक मध्ये होते ते सर्व टॉपिकचे नाव लिहायचे. आणि ते जेवढे काही टॉपिक असतील तर तेवढे टॉपिक ते संपूर्ण हप्त्याभरामध्ये काय करायचे, क्लिअर करायचे. म्हणजे असे क्लिअर करायचे की दुबारा जर तुला त्या टॉपिक वरती जर प्रश्न विचारला तर तुझ्याकडून तो प्रश्न चुकता कामा नये, अशा पद्धतीने तू ते काय करायचे, ते प्रश्न सोडवायचे. झालं, दुसऱ्या रविवारी परत तेच करायचं. आता मेन गोष्ट, पेपर सोडवायचा कोणता, तर स्वराज अकॅडमी नाशिकचं जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी दर रविवारी 100 मार्काची मोफत टेस्ट होत असते. तुमची रँक जाहीर होत असते, तुम्हाला विश्लेषण भेटत असतं, तुम्हाला पेपर सोडवायचा. कोणता, स्वराज्य अकॅडमी नाशिकचा दर रविवारी 11 वाजेला होणार पेपर. पेपर कुठे भेटणार आहे, आपलं जे काही स्वराज्य अकॅडमी नाशिकचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला पेपर भेटून जाणार आहे. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र.